च्या तारखेचं लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाचं अपडेट प्रसिद्ध झालेलं आहे। लाडक्या बहिणींना या ठिकाणी 1500 रुपये भेटणार की 2100 रुपये भेटणार। मग 2100 रुपये जर भेटणार आहेत, 600 रुपयांनी जी वाढ केलेली आहे ते कधीपासून भेटतील? 6व्या हप्त्यापासून भेटतील की त्याच्याबद्दल निर्णय होणार आहे आणि त्याच्यानंतर पैसे भेटतील? तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जो डिसेंबरचा हप्ता असणार आहे तो कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होईल याबद्दल आजच्या तारखेचं अपडेट आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बघा, जी न्यूज आलेली आहे ती तुमच्या समोर या ठिकाणी आपण पाहत आहोत। लाडक्या बहिणींना 1500 चे 21 रुपये कधी मिळणार याच्याबद्दलची ही पहिली न्यूज आपण पाहणार आहोत। त्यानंतर दुसरी न्यूज जी आहे ती म्हणजे 6वा हप्ता तुमचा फिक्स 100% जमा होणारच आहे। मग तो नेमका कधीपर्यंत जमा होईल त्याच्याबद्दलची देखील माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, 1500 रुपयाचे 21 रुपये कधी मिळतील अशी जी माहिती आहे या ठिकाणी जी भाजपचे आमदार आहेत सुधीर मुनगंटीवार यांनी या ठिकाणी 3 शक्यता त्याबद्दल सांगितलेल्या आहेत। बघा, महायुतीच्या विजयामध्ये लाडकी बहीण योजना महत्त्वाची ठरली। सरकार पुन्हा सत्तेत आल्यास 1500 ऐवजी या ठिकाणी 21 रुपये देऊ असं आश्वासन देण्यात आलेलं होतं, जे की तुमची 600 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे। तर आतापर्यंत तुम्हाला 7500 रुपये 5 हप्ते बऱ्याच लाडक्या बहिणींना 5 हप्ते 1500 रुपयांनी भेटलेले असतील, परंतु त्यामध्येही बऱ्याच लाडक्या बहिणींचे हप्ते अजून थकीत आहेत। काही कारणास्तव त्यांना हप्ते भेटलेले नाहीत। 5 हप्ते बऱ्याच लाडक्या बहिणींना भेटलेले आहेत। तुमचे पैसे भेटलेले असतील, ते आता खर्च देखील झालेले असतील आणि तुम्ही 6व्या हप्त्याची म्हणजे पुढील हप्त्याची आता वाट पाहत असाल। तुमच्या आतापर्यंत भेटलेले सर्व पैसे खर्च झाले का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून ही सर्वांना माहिती समजेल। तर बघा, तुम्ही जर 6व्या हप्त्याची प्रतीक्षा करताय तर तुम्हाला 6वा हप्ता नेमका कधी जमा होईल त्याची देखील माहिती आलेली ती आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहणार आहोत। सर्वात अगोदर जी महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे 1500 चे 2100 रुपये जे असतील ही जी वाढ असणार आहे ती कधीपासून होईल त्याच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत। बघा, विधानसभा निवडणुकीत महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केलं। लोकसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांच्या खात्यात महिन्याला 1500 रुपये जमा होऊ लागले आहेत। आतापर्यंत तुम्हाला 5 हप्ते त्याचे दिले गेलेले आहेत। बऱ्याच लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबरचे देखील अजून पैसे जमा झालेले नाहीत आणि ज्यांनी उशिरा फॉर्म भरले होते त्यांचे देखील काही कारणास्तव पैसे येणं बाकी आहे। जे थकीत हप्ते असणार आहेत ते देखील हप्ते तुम्हाला 6व्या हप्त्यासोबत भेटणार आहेत। तर बघा, महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजना महत्त्वाची ठरली। सरकार पुन्हा सत्तेत आल्यास 1500 रुपयांऐवजी 21 रुपये देऊ असं आश्वासन देखील देण्यात आलेलं होतं, जे की प्रचार सभेदरम्यान। यावर आता भाजपचे नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलेलं आहे। काय अपडेट दिले त्यांनी आपण लाडकी बहीण योजनेबद्दलचं ते सविस्तरपणे याच्यामध्ये बघत आहोत। बघा, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना मिळणारे पैसे 100% वाढणार असल्याचं मुनगंटीवार यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेलं आहे। बघा, तुमचे पैसे 100% वाढणार आहेत। 600 रुपये तुमच्या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे, जी की 2100 रुपये असणार आहे। तर बघा, त्यांनी सांगितलं आम्ही 100% पैसे वाढवणार आहोत। आम्ही 1500 चे 21 रुपये केले नाहीत तर देशभरात होणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये याचं उदाहरण दिलं जाईल असं त्यांनी म्हटलं। तर बघा, तुमचे पैसे ते 100% वाढवणार आहेत, परंतु कधीपासून वाढतील त्यांनी ती माहिती दिलेली आहे। तर ते म्हटले की 1500 चे आम्ही 21 रुपये नाही केलं तर इथून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये याचं उदाहरण दिलं जाईल। आम्ही शब्द पाळला नाही असं देशभरात सांगण्यात येईल। मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे। आपण आपल्या शब्दावर ठाम राहून तो खरा करून दाखवायला हवा। जाहीरनामा समितीचं चेअरमन मीच होतो, त्यामुळे संकल्पपत्रातील घोषणा आम्ही नक्कीच पूर्ण करू असं मुनगंटीवार यांनी मुलाखतीत म्हटलं। बघा, महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे। 100% तुमच्या लाभामध्ये वाढ केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर त्यांनी 3 शक्यता सांगितलेल्या आहेत की कधीपासून हे 2100 रुपये वाढीव तुम्हाला भेटू शकतात आणि पुढं डिसेंबरचा हप्ता कधी जमा होईल ते देखील सांगितलेलं आहे। बघा, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक महिलाला 2100 रुपये देण्याची राज्याची क्षमता आहे। आता ही वाढीव रक्कम नेमकी कधी द्यायची त्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल। बघा, त्यांनी सांगितलेलं आहे की याचा निर्णय अगोदर सरकारला घ्यावी लागणार आहे की नेमका ही कधीपासून पैसे वाढ करायची, कुठल्या महिन्यापासून वाढ करायची। तर त्याच्याबद्दल पुढे त्यांनी माहिती देखील दिलेली आहे। बघा, काय म्हटलंय, जानेवारीपासून रक्कम वाढवायची की जुलैपासून याचा निर्णय घेण्यात येईल। तर बघू शकता त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्या महिन्यापासून नेमकी वाढवायची, म्हणजे बघा डिसेंबर संपल्यानंतर जानेवारीपासून वाढवायची की पुढं जुलैपासून ही रक्कम वाढवायची त्याचा निर्णय आता सरकार घेणार आहे। तर आम्ही योजनेची सुरुवात भाऊबीजेपासून केली
केली होती, त्यामुळे आम्ही 2100 रुपये पुढील भाऊबीजेपासून देऊ शकतो अशी शक्यता आहे असं त्यांनी सांगितलंय. बघा, देऊ शकतो भाऊबीजेला असं त्यांनी 100% म्हटलं नाही, अशी शक्यता असू शकते, त्याच्यावरती विचार होऊ शकतो. तर ही पहिली शक्यता, एकतर भाऊबीजेपासून दिले जाऊ शकतात, पहिली शक्यता सांगितली. बघा, त्यानंतर पुढे म्हटले त्यांनी लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवरील 45,000 कोटी रुपयांचा बोजा पडत आहे. आता 1500 रुपयांचे 2100 रुपये केल्यावर सरकारी तिजोरीवरती अनेक बोजा भार पडेल असा प्रश्न मुनगंटीवारांना विचारण्यात आला. त्यावर आपण जे व्याज भरतो त्यापेक्षा ही रक्कम कमीच असल्याचं त्यांनी सांगितलं. तर दरवर्षी 7व्या वेतन आयोगावर आपण जितका खर्च करतो त्यापेक्षा लाडकी बहीण योजनेवरील खर्च कमीच आहे. महिलांना पैसे दिले जात असतानाच लोक असे प्रश्न का विचारतात असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी केला. तर बघा, आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो निर्णय असणार आहे 2100 रुपये देण्याचा, एकतर जानेवारीपासून होऊ शकतो किंवा जुलैपासून होऊ शकतो किंवा पुढील भाऊबीजेपासून होऊ शकतो. तर आता पहा, हा निर्णय कधीपासून होऊ शकतो ते आपल्याला कधी कळेल, तर जे हिवाळी अधिवेशन आता चालू होणार आहे किंवा बघा सरकार स्थापन झाल्यानंतर जे पहिलं मंत्रिमंडळ बैठक होईल त्याच्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा जो हा निर्णय आहे, जो की 600 रुपये वाढ करण्याचा म्हणजेच 2100 रुपये करण्याचा, तो देखील होऊ शकतो. तर याच्यासाठी आता जास्त दिवस राहिलेले नाहीत. 5 डिसेंबरला आपल्याला माहिती असेल या ठिकाणी सरकारचा जो शपथविधी कार्यक्रम आहे तो घेतला जाणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या 8 दिवसामध्येच लगेच तुमचा हा लाडकी बहीण योजनेचा निर्णय जो आहे तो होऊ शकतो. तर त्यांनी फक्त शक्यता सांगितलेली आहेत, हा निर्णय नाही, अजून निर्णय झालेला नाही आहे कधीपासून पैसे द्यायचे, फक्त शक्यता सांगितली आहेत. एकतर पुढच्या महिन्यापासून म्हणजे जानेवारीपासूनच हा निर्णय घेतला जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं, किंवा जुलैपासून किंवा भाऊबीजेपासून असा निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु त्याच्या अगोदर देखील कॅबिनेटला हा निर्णय ठरवायचा सर्व अधिकार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. कॅबिनेटमध्ये काय निर्णय होतो त्याच्याकडे लक्ष असणार आहे. म्हणजे बघा, पहिली कॅबिनेट, सरकारची पहिली कॅबिनेट म्हणजेच मंत्रिमंडळ निर्णय जो आहे त्याच्यामध्येच हा पहिलाच निर्णय होऊ शकतो, कारण की लाडकी बहीण योजनेमुळे मोठं यश सरकारला भेटलेलं आहे आणि स्थिर सरकार असल्यामुळे आता 5 वर्षी योजना पुढे अशीच चालू देखील राहणार आहे. त्याच्यामुळे पहिल्याच या ठिकाणी सरकार स्थापनेचा पहिला जो निर्णय असेल त्यामध्येच हा निर्णय तुमचा होऊन जाईल की 2100 रुपये नेमके कधीपासून द्यायचे, त्यावेळेस आपल्याला अजून स्पष्ट होणार आहे. फक्त याच्यामध्ये त्यांनी शक्यता सांगितलेली आहेत की पुढे हे पैसे कधीपासून वाढू शकतात. तर बघा, आता मग 6वा हप्ता जो आहे, 6वा हप्ता जो तुम्हाला भेटणार आहे तो कधी भेटणार आहे? मग 6वा हप्ता 1500 रुपये असू शकतो किंवा 2100 रुपये असू शकतो. ते आपल्याला कधी समजेल? तर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर ज्यावेळेस यांची पहिली कॅबिनेटची बैठक होईल, म्हणजे मंत्रिमंडळ बैठक होईल किंवा सरकारचा जो पहिला निर्णय असेल त्याच वेळेस लाडकी बहीण योजनेचा देखील निर्णय होऊ शकतो. त्याच वेळेस आपल्याला समजेल की नेमके 1500 रुपये येतील की 2100 रुपये. परंतु लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये तर या ठिकाणी 100% भेटणारच आहेत, कारण की ही योजना बंद नाही, चालूच राहणार आहे. त्यामुळे 6वा हप्ता तुम्हाला नक्की भेटणार आहे, कारण की याच्याविषयी अगोदरच महिला व बालविकास मंत्र्यांनी माहिती दिलेली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहील त्यांनी ट्विट केलेलं होतं बघा, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यातच येणार असून योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये अशी त्यांनी नम्र विनंती केलेली होती. तर डिसेंबर महिन्याचा लाभ भेटेल असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं. तर बघा, लाडक्या बहिणींना डिसेंबरचे 1500 रुपये कधी भेटतील? तर माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याच्या रकमेबाबत सरकारकडून कोणत्याही प्रकारची अजून अधिकृत घोषणा आलेली नाही. बघा, अधिकृत कुठेही अजून त्यांनी जाहीर केलं नाही की या तारखेला आम्ही पैसे वाटप करू, परंतु कधीपर्यंत भेटतील तर महायुतीने अद्यापही मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर केलेलं नाही. 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे, त्यामुळे या सोहळ्यात डिसेंबर हप्त्याची रक्कम जाहीर होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. तर मी तुम्हाला जसं सांगितलं की 5 डिसेंबरला आपल्याला समजेल, जर सरकार स्थापन झाल्यावरती किंवा त्या सोहळ्यामध्ये देखील घोषणा होऊ शकते, किंवा 5 डिसेंबर नंतर येणाऱ्या पुढच्या 8 दिवसामध्ये कधीही तुमचा 6वा हप्ता कितव्या तारखेपर्यंत डिसेंबरमध्ये वाटप होईल त्याबद्दलची माहिती येईल. परंतु तुमचा 6वा हप्ता जो असणार आहे डिसेंबर महिन्याचा, तो याच महिन्यामध्ये डिसेंबरमध्येच तुम्हाला आता वाटप होईल. नोव्हेंबरमध्येच हप्ता आला असता, परंतु सरकार स्थापनेला या ठिकाणी उशीर झाल्यामुळे तुमचा हप्ता जो आहे डिसेंबर महिन्याचा डिसेंबरमध्येच येईल. आतापर्यंत तुम्हाला 5 हप्ते नोव्हेंबरपर्यंतचे पूर्णपणे भेटलेले आहेत, परंतु जे थकीत या ठिकाणी हप्ते आहेत काही लाडक्या बहिणींचे किंवा ज्यांचे पैसे यायचे बाकी आहेत त्यांचे देखील ह्या डिसेंबर हप्त्यासोबतच 6व्या हप्त्यासोबतच तुमचे पैसे देखील येऊन जातील. तर या ठिकाणी शक्यता आहे 1500 रुपये या ठिकाणी सध्या तुम्हाला 6वा हप्ता भेटू शकतो. जर लगेच त्यांनी निर्णय घेतला डिसेंबर महिन्यामध्येच की 2100 रुपयांनीच आम्ही पैसे देणार, तर 2100 रुपयांनी देखील तुम्हाला हप्ता जो आहे तो येऊ शकतो. परंतु तुमचा 6वा हप्ता 100% डिसेंबर महिन्यामध्येच येणार आहे, त्याच्याबद्दल ट्विट देखील आपण पाहिलेला आहे. तर याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.
या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती तुम्हाला शेअर करायची होती। याच्याबद्दल अजून जसे नवीन अपडेट येत राहतील तसे तुमच्यापर्यंत शेअर केले जातील। तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करावं, पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।